माझी बाजू लावून धरतात. त्यामुळे मला त्याची काय तुमची भाषा लोकांना पटते तोडले. तुम्ही बघा ना आता तुमच्या मुलाखतीनंतर मला एक सांगा, तुम्हाला नेहमी टीका करताना तुम्ही वैयक्तिक टीका का करता? वैयक्तिक म्हणजे काय करतोय? काय शिव्या देतोय का? बिलकुल देता. आईवरून शिव्या दिली कुणाला? तुम्ही कोणाचे बाप काढतात, कोणाची आई काढतात, तुम्हाला असं काय नाही. तुम्ही त्याच्या मागचा विषय तुम्ही समजून घ्या ना. काय ह्याच्यात महाराष्ट्राची सुसंस्कृतपणा, महाराष्ट्राचे संस्कार, अरे म्हणजे कुणी कुठल्या काही पुस्तकात दिले का? तुम्ही म्हणाल ते संस्कार, तुम्ही म्हणाल ती संस्कृती, तुम्ही दरोडे टाकणार, तुम्ही भानगडी करणार, आम्ही त्याच्यावरती बोललो तर तुम्ही मग आमच्या वैयक्तिक विषयावरती येणार. पण याच्याने तुम्हाला अधिकार मिळतो तुम्ही कोणाचा आईबाप काढायचा? नाही नाही, असं काही विषय नाही. प्रत्येक स्टेटमेंटचा विषय तुम्ही नीट समजून घेतला पाहिजे. तुम्ही जर त्याचा गैरअर्थ काढणार असाल तर मग तुम्ही मराठी भाषा आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीने तुम्ही अर्थ काढू शकता. तुम्ही भाषेवरती हा मुद्दा नेला म्हणून मी तुम्हाला तुम्ही म्हणतात की त्याच्यात काय तुम्हाला गैर वाटत नाही किंवा संस्कार वाटत नाहीत. मी तुमचे एक व्हिडिओ आमच्याकडे आता आम्ही एक नवीन सेगमेंट सुरू केलं, लाव रे तो व्हिडिओ, तुमचेच व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तुम्हाला याच्यात काही गैर वाटत नाही का? तुमचं आत्ताचं मागे जी आता ही सगळी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे ज्याच्यात तुम्ही म्हटलं मी कोणाचे आईबाप काढत नाही वगैरे, तुम्ही एक तुमचं राजाराम बापूंबद्दलचं, जयंत पाटलांच्या वडिलांबद्दलचं एक स्टेटमेंट, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. मला तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन द्या नक्की. मला त्यात काय नाही. तो राजाराम बापू बद्दलचा व्हिडिओ आपण दाखवूया. तुझ्यासारखी नाही, तू राजाराम पाटला मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला. आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे. ह्याचा अर्थ आता हे स्टेटमेंट तुम्ही दाखवलं, मागचं मी काय भूमिका मांडली, कशात ऐकून घ्या. नाही नाही नाही, असं नाही ना, असं होत नाही. तुम्ही कराल ते मी खपवून घेणार असं होत नाही. तुम्ही कुणी काय कराल, माझं करिअर उद्ध्वस्त कराल, तुम्ही आम्हाला बदनाम कराल, तुम्ही आमच्या जिल्ह्यातले सगळे कारखाने ढापाल. राजाराम बापूंनी सांगितलं होतं का कारखाने ढाप म्हणून या तालुक्यातले? अरे पण तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्या ना. गावाकडे आपण राहत होतो, एखाद्या वेळी दत्तक पण घेतला असेल, तुम्ही गैरअर्थ काढायची काय गरज आहे? अजूनही चुकीचं बोलताय. हो, गावाकडे असं असू शकतं ना. गावाकडे पूर्वी लोक व्यक्तिगत टीका करतात. नाही नाही, व्यक्तिगतचा विषय. अरे तुम्ही माझं जीवन उद्ध्वस्त करता. जेव्हा आम्ही हिंदूच्या बाजूने भूमिका घेतो, इस्लामपूरचं ईश्वरपूर करतो, तेव्हा तुम्ही आमच्या विरोधात काही षडयंत्र करता, खालच्या लेवलला जाता. एखादा कर्मचारी आत्महत्या करतो, तुम्ही आमच्या नावानं त्या लोकांना तयार करता की बाबा नो आत्महत्या त्यांचं नाव घ्या. हे चालतं? हे कुठली संस्कृती आहे? पण तुमचं सरकार आहे ना, हे कुठले? अरे ते होऊ द्या ना नंतर, पण हे संस्कार कुठले तुमचे? कायदेशीर लढा तुम्ही तर आरोप. आम्ही तर कायदेशीरच लढतोय ना. ही अशी भाषा वापर, आम्ही कायदेशीरच लढतोय ना. आम्ही कायदेशीरच लढतोय, पण भूमिका आम्ही मांडायला नको लोकांच्या समोर. आम्ही गप्प बसायचं, हा नाही तुम्ही आमच्यावर आरोप केला आणि मग आम्ही सहन करतो आणि महाराष्ट्रभर तुम्ही आमच्या नावाने परत डांगोरी पिटा इकडे येऊन की गोपीचंद पळकर असा त्रास देतोय, तसा देतोय, आत्महत्या करायला भाग पाडतोय. अरे मी दहीहंडीचा कार्यक्रम घेतला, तुम्ही त्या व्यापाऱ्यांच्याकडे लोक पाठवताय की त्यांना काय वर्गणी गोळा केली का, त्याच्यावर खंडणी दाखल करा. हे काय प्रकार आहे? ह्याच्याबद्दल तुम्ही कुणी बोलत नाही. मग हे कुठला सुसंस्कृतपणा आहे? कुठला हा सुसंस्कृतपणा आहे तुमच्याकडे? हा तुम्ही आज लोकांच्या समोर येता. आज माझ्या खिशात मी ह्या विषयावरती बोलणार नव्हतो. हे बघा चिठ्ठी, सगळी कुंडली आणून दिल्या मला काल लोकांनी, तिथल्या जवळच्या गाडीत बसणाऱ्या. मी या विषयावरती बोलत नाही. हे जर सगळं दाखवलं ना, तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तोंड काय नाही नाही, मी दाखवणार नाही. त्यांनी त्यामध्ये दिलं हे तुम्ही सांगू नका. बरं, ह्यातला एक विषय तुम्हाला जरी दाखवला तुम्ही, तर ही कुठले संस्कार आहेत, ही कुठली संस्कृती आहे? अरे मग आम्ही बोललो तर ठीक की, आम्ही ती कृती तर करत नाही. एक विषय आहे बघा, काय विषय म्हणतोय की रमेश पोरवाल नावाचा एक माणूस बेळगावमध्ये ॲडमिट होता, तिथं त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर एक राज्यातला मंत्री हेलिकॉप्टर घेऊन बेळगावात गेला. तहसीलदार, प्रांत, रजिस्टर ऑफिसचे सब रजिस्टर अधिकारी त्यांना तिकडे बोलवून घेतलं, त्याचे अंगठे घेतले. मृत्यू झाल्यानंतर सह्या नाहीत, तो सह्या करणारा माणूस आहे. मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंगठे घेतले आणि काय घेतलं, आता ते इस्लामपूर त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे, आम्ही ईश्वरपूर म्हणतोय. त्या बोटाचे ठसे घेऊन ईश्वरपूर एस टी स्टँडवरून एस टी बाहेर पडते तेथील 3 मजली 400-500 फूट लांबीची बिल्डिंग, मोमीन मोहल्ल्यातील आझाद चौकातील 3 मजली 400 फूट लांबीची शॉपिंग सेंटर असलेली बिल्डिंग, रेटरे धरण येथील 17 एकर जमीन ट्रान्सफर करून घेतली. ही कुठली संस्कृती आहे? ह्या विषय हे हेलिकॉप्टरचे मंत्री कोण? जयंत पाटील. बघा ना, माहिती घ्या ना. हे पत्र आलंय माझ्याकडे, जयंत पाटील सांगतात म्हणून सांगा. हो, जयंत पाटील. तुम्ही फार गंभीर आरोप करा. गरीब म्हणजे मला चिठ्ठी आली आहे, सगळं ठेवलं मी, दप्तर सगळं नावासहित. हा विषय तुम्ही जरा अजून थोडासा आम्हाला याची विस्ताराने सांगू शकाल का की काय आहे? नाही नाही, हा बघा ना, रमेश कोण आहेत, कोणाबद्दल? रमेश पोरवाल नावाचा व्यक्ती आहे. त्यांना 3 मुलं आहेत. लहान मुलगा त्यांना शिव्या देतोय, म्हणजे आमचं सगळं लिहून घेतलंय म्हणून.
आणि ज्या प्रांताधिकाऱ्यांनी मदत केली त्यांना प्रमोशन दिलं. मी आता माहिती पत्र देतो CM साहेबांना ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा म्हणून. एक विषय नाही, अनेक लोकांच्यावरती अन्याय केलेले विषय आलेत. हे बघा, नगरपालिकेत 30 वर्षे सत्ता असताना कुलकर्णी SK ईश्वरपूर आष्टा नाका शेजारी 6 एकर जमीन यांनी कोट्यवधी रुपयाची किमतीची जमीन दापली. चुलत भाऊ सुरेश पाटील यांच्या नावावर. कापूसखेड रस्त्याला RSSचे लाड सर यांची 12 एकर जमीन घेतली. तेथे शेजारी पंत सबनीस यांची 11 एकर जमीन घेतली. दोन्ही जमिनी कोट्यवधी रुपयांना. पेठ सांगली रस्त्यावर प्रशासकीय ऑफिस समोर 10 एकर त्रिकोणी जागा बळकावली. राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनीच्या नावावर उपजिल्हा रुग्णालय शेजारी 10 एकर जागा स्वतःच्या इंग्लिश मीडियम हायस्कूलसाठी बळकावली. ईश्वरपूर ताकारी रोडवर RIT कॉलेजसाठी 125 एकर जागा बळकावली. काय प्रकार आहेत हे? कुठलं तुमचं संस्कार आहेत? ही कुठली संस्कृती आहेत? पेठ कोल्हापूर नॅशनल हायवेवर एका गुजराने 600 कोटीची बॉम्बे रेथॉन फॅक्टरी काढली. तिथे व्हीइंग व गारमेंटमध्ये कासेगावचा एक गुंड पोरगा व एक माणसाचं नाव लिहिलं त्यामध्ये, त्यांच्या जवळचा माणूस आहे. सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे, त्याचा मुलगा मॅनेजर म्हणून ठेवला. त्या गुजराला पळवून घालवलं असं लिहिलं आहे. सगळी मी माहिती घेतो आहे, हे माझं नाही. पण त्यांनी एक सांगितलं, बाबा हे अक्षर माझं दाखवू नका, मी अत्यंत जवळचं आहे. आणि तुम्ही एक एक विषय ऐकला, तुम्ही इथं स्टुडिओत सुद्धा परत कधी बोलवणार नाही. घरात माणूस कुणी चहा प्यायला बोलवणार नाही. अशी सगळी प्रकरणं आहेत. मी बोलतोय हे दिसतंय, अरे तुम्ही कृती काय करताय? हा एकाचा विषय नाही, असे महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. तुम्ही हा सांगितलेला विषय अत्यंत गंभीर आहे, पण आता सरकार तुमचं आहे. काही प्रकरण मी देतो ना, आम्हाला काल पत्र आलंय. चौकशी करायला तुम्ही सांगाल का? सांगणार, सगळं पत्र लिहिणार मी, पत्र पण तुमच्याकडे देणार. एक एक कहाण्या तुम्ही ह्यातल्या ऐकल्या ना, तुम्ही हँग होऊन जाल. म्हणजे मी ते सगळे विषय सांगत नाहीत. बरं चला ठीक आहे, लोक सुद्धा घराडं बोलवणार नाहीत. तुम्ही सांगताय हा विषय आपण म्हणूया की गैरमार्गाने तुम्ही जो आरोप करताय किंवा ज्या चिठ्ठीत तुम्हाला माहिती दिली गेली की गैरमार्गाने प्रॉपर्टी हडप करण्याचा आरोप. एक एक विषय तुम्ही सांगा. माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील 280 एकर जागेमध्ये जतमधल्या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांनी गळ्यातली मंगळसूत्र ठेवून, दागिने ठेवून, शरड करड विकून, धान्य विकून, मका असेल, बाजरी असेल, ज्वारी विकून शेअर्स भरले आणि तो कारखाना उभा केला. तो कारखाना तुम्ही फक्त 44 कोटी रुपयाला घेतला. हे कुठल्या संस्कृतीत बसतं? आत्ता 280 एकर जिथं जमीन आहे तिथं 10 लाख रुपये गुंठा जागेचा दर आहे. मग तुम्ही लिडरशिप तुमच्याकडे आलेली आहे, तर तुम्ही त्यातली एक 20 एकर, 30 एकर, 40 एकर जमीन विकून त्या मध्यवर्ती बँकेचं, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पैसे भरले असते. आमचा कारखाना पण राहिला असता, जमीन पण राहिली असती. महाकाली साखर कारखाना कवटे मंकाळा आहे, जो 280 एकरामध्ये आहे. तिथं जिल्हा बँकेनं आणि कोर्टाने जमीन विकायला परवानगी दिली आहे. जमिनीचा दर काढला आहे 30 लाख रुपये गुंठा. किती? 30 लाख रुपये गुंठा. 110 कोटी रुपये कर्ज भरायचं आहे. 110 कोटी कर्ज भरायचं आहे. ज्यांना जमीन विकायला परवानगी दिली आहे त्यांनी 15 कोटी रुपये बँकेत भरलेत. ह्या महोदयांचं म्हणणं असं आहे, नाही मला तो कारखाना घ्यायचा आहे. आता 110 कोटीला 60 एकर जमीन विकली तर ती सगळी कर्ज नील होतं आहे. 60 एकर जमीन गेली, परत 20 एकर त्यांनी एक परवानगी दिली, म्हणजे 80 एकर जमीन दिली. 200 एकर जमीन कारखाना राहतोय सभासदांचा. यांचं म्हणणं नाही की तो आम्हालाच पाहिजे. सर्वोदय सहकारी साखर कारखाना, संभाजी अप्पा पवार, तुम्हाला माहीत होतं व्यक्तिमत्व, अत्यंत कष्टानं मेहनतीनं ते पुढे आलेलं व्यक्तिमत्व. आणि त्यांनी सर्व लोकांना बरोबर घेऊन कारखाना काढला. मला त्यांनी विधान भवनामध्ये, मी तेव्हा आमदार नव्हतो, पण जेव्हा विधान भवनात मी त्यांना भेटायला आलो तेव्हा त्यांनी एक तासभर स्टोरी सांगितली की बाबा कशा पद्धतीनं आम्हाला फसवलंय. पृथ्वीराज भैयाच्या पहाटे 3 वाजता सह्या घेतल्या, त्यांना सह्या कशा घेतल्यात हे पण त्याला माहीत नाही. आणि आज तो कारखाना त्यांच्याकडे नाही आहे. मग हे कुठल्या संस्कारात आहे? ही कुठली, चला मी नालायक आहे, माझा विषय तुम्ही बाजूला सोडून द्या. हे कुठल्या संस्कारात बसतंय? आज राज्यामध्ये दुधात भेसळ होतीये. कोण भेसळ करते दुधामध्ये? कोण करतं? विचारा ना. ह्यांच्या का दूध संघामध्ये दूध किती आहे? कोण चौकशी करणार? मी बोलायचं नाही या विषयावर. मी जेव्हा हे सगळे विषय घेतलेले आहेत तेव्हा तुम्ही माझ्या वैयक्तिक वर येत आहे. हा मी कुठं घोटाळा केला, मी कुठं फ्रॉड केला, मी कुठं, हा माझ्यावर टीका करा, मान्य काहीच नाही. परंतु तुम्ही माझा एखादा विषय घेऊन तुम्ही कशाला लपता या सगळ्या विषयामध्ये? या विषयावरती तुम्ही मला विचारा, प्रश्न त्यांना विचारा, समोरासमोर बोलवा, मी येतो चर्चेला. गोपीचंदजी कसं आहे, 2 विषय तुम्ही मांडतात ते मुद्दे. एक पत्रकार म्हणून मला समोर ती गोष्ट जर त्याच्या
त्याची मांडणी करायची झाली, तुम्ही सांगताय ते बरं मुद्दे ठीक आहे, मी बोललो त्या विषयावरती खल झाला महाराष्ट्रामध्ये. भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील, तुम्ही म्हणताय ते गैरव्यवहाराचे मी असेल. सगळ्या विषयावरती बोललो, हा. त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये खल झाला, माझा निषेध झाला, अमुक झाला. ठीक आहे, आता हा विषय झाला बाजूला. आता तुम्ही ह्या विषयावरती बोलवा, बोलतो ना, आम्ही चर्चा करा, सगळ्या विषयाकडे येऊ. वाटलं तर मला बोलवा समोर. एखादी व्यक्ती भ्रष्टाचारी, तुम्ही ज्याच्यावरती आरोप करतायत ते एखाद्या व्यक्ती भ्ष्टाचाराचे आरोप असतील, एखाद्या व्यक्तीवरती गैरव्यवहाराचे आरोप असतील, तर याच्यामुळे गोपीचंद पडळकरांना पुन्हा व्यक्तिगत टीका करायचा अधिकार मिळतो का? माझा तोच प्रश्न परत आहे. तुम्ही मला मंगळसूत्र म्हणता, हे चालतंय? ह्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारलाय तुम्ही त्यांना? मंगळसूत्र चोर ते तुम्हाला कशासाठी तुम्ही विचारलाय? मीडियानं पण त्यांना विचारलाय प्रश्न का? कुठून विषय सुरू झाला? अरे कुठून विषय कुठूनही सुरू होऊ द्या, त्यांनी बोललं तर चालतंय. बरं, ते म्हणतात तेव्हा तुम्ही काय म्हणतात तुम्हाला सांगू? तुम्ही ठीक आहे, तुम्ही टीका केली ना, तुम्ही त्याच्यावर जाणं तक्रार करा ना. कशाला? मी तक्रार करत नाही. तुम्ही त्यांना उत्तर काय दिलं? मी कोणाची त्याचा तक्रार व्हिडिओ करायला जात नाही. गोपीचंदजी, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हो, असू द्या ना. ते म्हटलं ना, ते तुम्हाला जेव्हा मंगळसूत्र त्यांनी तुम्हाला त्यांनी बोललं पाहिजे ना, कुणाचं चोरलं सांगितलं पाहिजे ना. तुम्ही काय म्हटलं? मला माहित आहे मी काय बोललोय ते. बघा ना तो व्हिडिओ, दाखवा. लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं, गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं. हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे. अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. मग काय महाराष्ट्रात काय 2, 3, 4 बायका कोणाला आहेत का नाही? गावात राहतात तुम्ही, मी पण गावात राहतो. काय यात चुकीचं आहे? त्यांनी त्याच्यावर खुलासा त्यांनी केला पाहिजे ना. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? गोपीचंदजी, तुम्हाला ही व्यक्तिगत टीका वाटत नाही, व्यक्तिगत नाही. तुम्ही करा ना तक्रार. अरे माझ्या गावात अशी किती तर लोक आहेत ज्यांची 2-2 लग्न झालेत. आपल्यात होत नाहीत का लग्न? 3-3 लग्न झालेत. तुम्ही मला जेव्हा मंगळसूत्र म्हणता, तुम्ही बोललं पाहिजे कुणाचं चोरलं, काय चोरलं, त्यात काय वेगळं आहे? मला तुम्हाला बरेच दिवस मी हा तुम्हाला प्रश्न विचारीन म्हणतो आपण